आहे. यानंतर होणारा सामना, चालू सामना संपल्यानंतर बाबाराजे किंग मेकर आणि बाबाराजे योद्धाच या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी सीजन 2 18 जुलाई से हर शाम 7:50 पर. चला, समीर अत्तार सर आणि जयदेव शिंदे सर यांच्या मालकीचा असणारा संघ अजिंक्य 11-11 आणि चंद्रकांत वेंदे सर यांच्या मालकीचा संघ बाबाराजे दक्षिण फायटर्स, या दोन्ही संघांमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फक्त दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की पंचांचा या ठिकाणी निर्णय अंतिम राहील. पंचांच्या निर्णयाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि उत्कृष्टरित्या या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बाबाराजे दक्षिण फायटर्स या संघाकडून 1 गुण मिळवलेला आहे. उत्कृष्ट पकड या ठिकाणी केलेली आहे ती अजिंक्य 11-11 या संघातील खेळाडूंची. स्वतः कर्णधार बाबाराजे फायटर्स संघाचे स्वतः कर्णधार रोहित जाधव चढाईसाठी गेलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि अतिशय सावधगिरीने चढाई करतायत आणि या ठिकाणी सिंगल पॉइंट घेतलेला आहे. उत्कृष्टरित्या त्यांनी रनिंग किक करत आपल्याला संघासाठी 1 पॉइंट मिळवून दिलेला आहे. संघाचे कर्णधार रोहित जाधव. किंग अजिंक्य 11-11 संघाचे आयकॉन खेळाडू आकाश शिंदे स्वतः चढाईसाठी गेलेले आहेत. त्या ठिकाणी शिंदेवाडीचे हे खेळाडू आहेत. आकाश शिंदे आयकॉन खेळाडू आहेत आणि उत्कृष्टरित्या या ठिकाणी त्यांची पकड आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. उत्कृष्ट खेळी आपल्याला बाबाराजे दक्षिण फायटर्स या संघाकडून आपल्याला खेळते. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलेला आहे. पहिला सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांची ही लढत आहे. चला, आता जो सामना झाला त्या सामन्याचे सामनावीर प्रांजल तरडे यांना मी विनंती करतो की या सामन्याचा सामनावीर पुरस्कार तुम्ही घ्यायचा आहे. आणि त्याच्या अगोदरचा जो सामना झाला त्या सामन्यामधील करण धनावडे यांना देखील हा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. त्यांनी यायचा आहे आणि हा सामनावीराचा पुरस्कार आपल्याला स्वीकारायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आज ज्यांना ज्यांना सामनावीर हा किताब मिळालेला आहे त्यांनी उद्या तुमची ट्रॉफी देखील घेऊन जायची आहे.
चला 3-2 असा हा अतिशय उत्कृष्ट सर्व संघांचे संघ नायक यांना विनंती आहे की त्यांनी उद्या बरोबर 6 वाजता या ठिकाणी आपला संघ घेऊन उपस्थित राहायचं आहे. उद्या बरोबर 6 वाजता. उद्या काही उद्घाटनाचा कार्यक्रम नाहीये, त्यामुळे उद्या बरोबर 6 वाजता आपल्याला या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. उत्कृष्ट आपल्याला या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. एक 2 गुणांची आघाडी आहे ती बाबाराजे दक्षिण फायटर्स या संघाकडे आणि 3ऱ्या गुणांची देखील आघाडी गमावण्यामध्ये यश मिळालेलं आहे बाबाराजे दक्षिण फायटर्स या संघाला. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय बाबाराजे दक्षिण फायटर्स या संघाकडून. शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळते. स्वतः कर्णधार रोहित जाधव IPL आपल्या प्रो कबड्डी लीग मधील उत्कृष्ट असा कर्णधार म्हणून ज्याची ओळख आहे. सलग 2 सीझन त्याने विजयी केलेले आहेत आपल्या संघाला असा हा कर्णधार रोहित जाधव. पहिल्या मॅचला थोडासा गेम काही चालला नाही, त्यामुळे पहिला सामना त्यांना गमावावा लागला. दुसऱ्या सामन्यामध्ये चांगलीच कमबॅक त्यांनी केलेली आहे. चांगलं खेळाचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय दोन्ही संघाकडून. अजिंक्य 11-11 या संघाचे कर्णधार कार्तिक कासार. चला सुंदर असा सामना बाबाराजे दक्षिण फायटर्स आणि अजिंक्य 11-11 या संघामध्ये 6-3. बाबाराजे दक्षिण फायटरचे 6 आणि अजिंक्य 11चे 3. सुंदर असा रेडर येतोय रोहित जाधव. ट्रिपल आसनीच्या कबड्डी लीगचा केसरी म्हणावा लागेल. रोहित जाधव कर्णधार होता. 3 वर्ष कप नेलेला आहे त्याने इथला. बघूया शांत रेट टाकलेले आहे. परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. पुन्हा एकदा अजिंक्य 11-11 संघाचा सुंदर चढाईपट्टू बघूया. आणि कुठंतरी चुकतंय आणि डिफेन्स चुकला. बाद 6-4. पुन्हा एकदा गोरे. सुंदर रायडर आहे गोरे. बघूया सुंदर शांत रेड चाललेले. 2 पॉईंटची लीड शिल्लक आहे. बघूया आणि पाठलागचा प्रयत्न झाला हा.
पुन्हा एकदा सुंदर डिफेन्स. ऋषी रायडर कर्णधार आहे मला वाटतं या संघात. नाही, कर्णधार नाही. अपील केली होती पण नाही. पुन्हा एकदा रोहित आणि चुकले. सहज सोप्पा घावेल असा रोहित नाही. आणि आकाश जाधव डिफेन्स स्पीड मध्ये डिफेन्स करण्याच्या नादात पॉइंट सोडलेला आहे. 7-4 3 गुणांची बढाई भेटली ती बाबाराजे दक्षिण फायटर संघाला. पुन्हा एकदा बघूया काय होते. ऋषी कासुर्डे सुंदर रायडर आहे. ऋत्विक सुंदर लकब आहे अशी. हा विवेक कासुर्डे सॉरी ऋत्विक कासुर्डे डिफेन्सच्या नादात काय होते नाही. सुंदर डिफेन्स झालेला आहे आणि बाद. कासुर्डे बाद झाला. 8-4 4 गुणांची बढाई. पुन्हा एकदा रोहित रेडिंग वर आहे तो. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. प्रेम दुंदळे कॉर्नर आणि अजून एक कॉर्नर शिल्लक आहे. बघूया काय होतंय आता. 2च्या डिफेन्स मध्ये चाललेला हा खेळ. सुंदर असं प्लॅनिंग केलं होतं रोहित जाधवच्या टीमनं आताच्या मॅचचं. बघूया काय होतंय. पॉइंट काढतायत का. संघ पुन्हा उभा करण्यासाठी पॉइंट काढावाच लागेल. प्रयत्न केला जातोय. प्रयत्न केले जात आहेत आणि पटात पडला आणि डॅश बाद. रायडर आउट. पुन्हा एकदा रोहित प्रेमसाठी झटापट केली जाईल आणि बाद. संपूर्ण लोन बसलेलं आहे. 12-4 8 गुणांची बढत. आणि पुन्हा आलेला आहे संकेत शिंदे. सुंदर रायडिंग करतो. कुठेतरी स्पीड घ्यावं लागेल रायडिंगसाठी. आणि चुकला. टर्न चुकला. लागलंय का बघा त्याला. चमकलंय थोडं. बाद. संकेत बाद झाला. टर्निंग चुकलं त्याचं. पुन्हा एकदा रायडर आणि कॉर्नर कडून सुटला आणि डिफेन्स धरला. पॅक झाला. आउट. 13-5 8 गुणांची बढत आहे अजूनही संघाकडे. रोहित जाधव बाबाराजे दक्षिण फायटर्स. बघूया रायडिंग वर येतोय तो स्वतः कर्णधार आकाश शिंदे. गुणांची भूक असेल या रेडला. आता पुन्हा एकदा विराज कोंडावळे. सुंदर रायडर. रेडची सुंदर लकब आहे याच्याकडे. बघूया काय करतोय. आणि सुटला आणि बाद. सुंदर असा रेड पॉइंट मारलेला आहे तो विराज कोंडावळेने. पुन्हा एकदा संकेत शिंदे. आणि जेवण आले सगळ्या खेळाडूंसाठी मला वाटतंय. सुंदरशी जेवणाची व्यवस्था नियोजक आयोजक उंबरकर सर, संपूर्ण सागर धनावडे सर आहे. जेवणाचं ते उतरवून घ्या टोप. सर्वांसाठी जेवण आलेलं आहे. पुन्हा एकदा विराज सुंदर रायडिंग करतो आपल्या संघासाठी. बघूया काय करतोय. आणि मारण्याचा प्रयत्न आणि बाद. संकेत शिंदेला रनिंग हँड टच केलाय तो. आणि संपलेल्या सामन्यामध्ये 10 गुणांची बढाई घेऊन बाबाराजे दक्षिण फायटर संघ विजय झाला. विजयी संघाचं संघ मालकाचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी रुपेश शेलार यांचं या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे.